जिंकलाय वाफाळे बी संघानं. मनापासून अभिनंदन आहे तुमचं. मनपूर्वक अभिनंदन. निर्वी एंटरप्राइजेस यांच्या वतीने अथर्व विषय आणि प्रथमच विषयासाठी 500 रुपयाचा प्राइस झाला ते घेण्यासाठी आपण या. चला दोघांना 500 रुपयाचा प्राइस दिला जाईल. मात्र काय गोलंदाजी केली आहे स्पर्धेमधील दुसरं निर्धाव षटक टाकण्यामध्ये यश त्याला आलंय. अथर्व विषय जबरदस्त खेळ त्याचा पाहिला. गोलंदाजी मधील प्रभावशाली आणि अतिशय भन्नाट वेगाने केलेली गोलंदाजी. त्याच्या जोरावरती 8 धावा देखील त्याने डिफेन्स केल्या आणि तो अतिशय जलद गतीने चेंडू टाकण्यासाठी प्रयत्नशील होता. सर्व चेंडू पाहिले तर अगदी रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी पाहिल्या. प्रत्येक चेंडू वेग वेग आणि वेग. आणि त्यानंतर पाहिलं की रफ्तार का सौदागर प्रथमेश विशेष नाहीये तर अथर्व विषय देखील आहे हे त्यांनी सांगितलं. आणि इथनं मोहिली टीमला आश्चर्याचा धक्का बसून दिलाय. या अथर्व विषय 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना निर्वी एंटरप्राइज यांच्या वतीने दिले जाईल. मयुरेश जाधव यांच्या वतीने जबरदस्त एक अतिशय प्रवीण्य आहे असे स्कोरर देखील आहेत आमच्या समेत. कधी कधी टुर्नामेंटला दाखल असा स्कोररच्या भूमिकेत जेवढी कलम त्यांचा चालतो त्याप्रमाणे आज गोलंदाजी अथर्व हॅट्सऑफ असेल. काही सुपर बॉलिंग ती देखील सेमीफायनल क्रमांकात जिथं तुला 8 धावा रक्षण करायचं होतं त्या ठिकाणी तू गोलंदाजी केली आणि संघाला तिथं विजयाचा शिल्पकार ठरलाय. निर्धाव षटक टाकणं सोपी गोष्ट नसते पण आता ते निर्धाव षटक अथर्वने करून दिलंय. नेक्स्ट मॅच सम्राट 11 डोहोळे त्यांचा विपक्षामध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल. ओम साई वापे मोहिली संघ थोडेसे नाराज पाहायला मिळतात. मात्र हरेश निमसेला स्ट्राईकवरती आणणं खूप गरजेचं होतं. एक अतिशय आतापर्यंत असलेला अनुभव त्याच्या पाठीचा आहे. 8 धावा 6 चेंडूमध्ये 2-2 धावा जरी घेतल्या असता तर संघ नक्कीच विजय झाला असता. पहिला चेंडूवरती पहिला अगदी सॉफ्टने फटक्याला चेक केले तिथनं एक धाव. इथे देखील रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. फटका तर खेळायचा होता. बॅटर बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. डॉट बॉल पण विकेट किपरच्या हाताबद्दल झालेली मिस्टेक आणि तिथनं घेतलेली एक धाव. स्ट्राईक मध्ये आणलं गेलंय साहिल शेखला. आजच्या दिवसामध्ये शानू शेख कडनं हवा तसा परफॉर्मन्स झाला नाही. कॅच देखील त्याने एक ड्रॉप केली. त्यानंतर हवी तशी बॅटिंग त्याच्याकडनं आज होत नाहीये. आज संपूर्ण या टीमचे समर्थक आणि रुपेश जाधव यांचे सर्व मित्र परिवार इथे उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या सोबतीने याच गावचे जावई सचिन देशमुख अभिजित देशमुख आहेत. एक शॉट पूल करण्याचा प्रयत्न. दोन धावा इथं कंप्लीट केल्या जातील. वाडीश लॉंगॉपला शेतक्षक तिथे डाऊन द बॉल उपस्थित झाले. 2 धावा इथं कंप्लीट. या षटकामध्ये गोलंदाजी मधील चांगली कामगिरी पाहायला मिळते. साहिल शेख स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत शांत संयमी खेळ तो करतोय. इथे शॉट पुल केलाय पॉवरफुल फटका डिलाइटफुल षटकार.
सुपर शॉट पाहायला मिळाला साई शेखच्या बॅटमधनं. या प्रतीचे चेंडू जर तुम्ही टाकाल तर त्याचा परिणाम अतिशय वाईटच होऊ शकेल आणि ते दाखवलं या ठिकाणी गोलंदाजी करत असताना राहुल मार्गेच्या माध्यमातून. शेवटचा सामना आहे ज्यातील संघ आपण अंतिम फायनल मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सेमीफायनल क्रमांक 2 आणि त्यामधील विजेता संघ. फटका तर दमदार आहे, पॉवरफुल कडक बेधडक षटकार आणि तिथे प्रयत्न पहा. 200 रुपयाचा कॅश प्राइज मिळवण्यासाठी प्रयत्न चांगले होते आणि तिथनं कॅच पकडले की नाही ते पाहावं लागेल. कॅच ड्रॉप म्हणजे असा विषय झाला की मला नाही मिळणार तर दुसऱ्याला देखील मिळू देणार नाहीये, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. मला मिठू दे या प्रयत्नाने ते होते, पण तुला नाही आणि मला नाही अशी प्रयत्न अगदी लाजवाब पाहायला मिळते. लहान लहान चिमुरडे आहेत, पण झेल घेताना एवढा विचार केला की आपल्या हाताच्या बोटाला कुठेतरी इजा होऊ नये, कारण कधी कधी हा 120 ग्रॅमचा बॉल देखील खूप वेदनादायक असतो. फटका तरी इथं मिस्टर मॅग क्षेत्रक्षक डाऊन द बॉल, मिस्टेक नाहीये, फलंदाज होईल इथं बाद. आणि पुढच्याच बॉलवर प्रत्युत्तर दिलं गोलंदाजांना देखील. आपण इथे सामना पाहतोय, एका बाजूला वापे संघ आणि त्या विपक्षामध्ये सम्राट 11 डोहोळे हा संघ. टीमचं टोटल जर आपण पाहिली आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 16 ऑन स्कोर कार्ड. राहुल मार्गेला तुम्ही पाहिलं पहिलं षटक हाताळताना. अजूनही एका षटकाचा खेळ इथे बाकी आहे. तुम्ही पाहतायत आई गावदेवी चषक 2026 कोशिंबडेकरांचं हे भव्य दिव्य आणि सुसज्ज नियोजन. आदरणीय अविनाशजी पाटील अडणे, सन्माननीय विलासजी देशमुख खैरे, सन्माननीय सुरेशजी जाधव कोशिंबडे, सन्माननीय प्रतीकजी पाटील आन्हे, तदनंतर संदेशजी पाटेकर डेहेणे, तदनंतर संदीपजी पाटील वावली, शशिकांतजी पाटील खांडपे, बुधाजी शेलार कोशिंबडे, मेडिकल पशापूर, सौरभजी भोईर भरे, प्रफुल्लजी चौधरी कोशिंबडे, पंडितजी चौधरी कोशिंबडे, आशिषजी गरत पिवळी, तदनंतर परशुरामजी पवार कोशिंबडे. या सर्व व्यक्तिमत्वांची मेहनत आहे या स्पर्धेला, ज्यांचा हातभार लागला. वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. हा ट्रॅकर होता, उडवलाय त्याला शानून, सरळ बॉलला पाठवलाय, चेंडू निघून जाईल. इथे क्रॉस व्हेरीफाय करावं लागणार आहे. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू आहे की मग इथून धावा कनेक्ट किती केल्या जातील, तर फक्त एकच धाव जी धाव फलकावर जोडली जाईल. संघाची टोटल एका आकड्याच्या सहाय्याने जाऊन पोहोचली आहे 17. जे काही निर्णय पंच देतील त्या पंचांच्या निर्णयाची स्वीकृती तुम्हाला करावीच लागेल, अन्यथा डिरेक्ट आता इथून पेनल्टी दिली जाणार आहे. हे देखील नोंद घ्या. अंतिम मेगा क्वालिफायर्स आणि अंतिम मेगा फायनल मध्ये आपण आहोत. अजून फक्त एक शेवटचा सामना. तिकीट तर मिळालंय टीम वाफाळे बी ला. फटका फसलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल चाललाय घोषित क्षेत्राच्या दिशेनं आणि जिथून फक्त आणि फक्त एकच धाव सिंगल धाव फलकावर कनेक्ट होईल. याआधी डीजे मास्टरने जे गाणं वाजवलं विवेक शेलारचं, या वर्षीच्या ISPL च्या हंगामामध्ये 145.8 किलोमीटर पर आरच्या वेगानं त्यांना बॉल टाकलाय आणि कदाचित आपल्या वाफाळे संघाच्या गोलंदाजांच्या गोलंदाजी वेळी जर आपण स्पीडोमीटर लावला ना तर काहीतरी वेगळी क्षणचित्र देखील दिसतील. इतकी क्वालिटी आहे या मातीतल्या क्रिकेटमध्ये. निश्चितच आणखीन एक डॉट बॉल टाकण्यात आला. शुभम उगले गोलंदाजी मार्कवर आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे फक्त आणि फक्त 18. फटका चांगला आहे, उडवलाय, समोर खेळाडू देखील तैनात. कॅचेस ऑलवेज विन द मॅचेस. धक्का मिळतोय तो मात्र निश्चितच इथे वापे संघाला मिळते सफलता आणि डोहोळे संघ करतोय संकटांचा सामना. शानू बॅक टू द डगआउट. इंटर झालाय शिरता शेख लेजंड खेळाडू या ढोळे टीमचा. ढोळे गावचा क्रिकेट डेव्हलप करण्यामध्ये शिरता शेखचा खूप मोठा वाटा आहे. जिथं आपण सिंहाचा वाटा त्याला म्हणूया, कारण ढोळे क्रिकेट डेव्हलप करण्यामागे एकमेव खेळाडू म्हणजे तो शिरता शेख. तो आता मैदानामध्ये दाखल झालाय. आतापर्यंत 18 धावा आहेत धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला शुभम उगळे ज्याने 4 चेंडूमध्ये. शिरता शेख आलेत बॅटिंगसाठी. अनेक मैदानावरती आपले बॅटिंगचा करिश्माही त्याने दाखवलाय, मात्र या ठिकाणी शुभम उगळे या ठिकाणी अगदी जबरदस्त गोलंदाजी आणि भारदस्त गोलंदाजी पाहायला मिळते.
सन्माननीय रुपेश जाधव, आपण देखील या क्रीडा मंचकावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. गोलंदाज तयार. या षटकातला पुढचा बॉल 18 धावा धाव फलकापर्यंत ओव्हर दी स्टंप्स आला. हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटवर जाऊन स्लॅश करायचा होता हा फटका. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळाडू तैनात आहे. एकच सिंगल इथून मात्र कनेक्ट केली जाईल आणि सिंगलच्या सहाय्यानं स्कोर फ्लाय सुधी 19 रन्स, 19 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्या. किती टार्गेट सेट केलं जाईल, कारण क्लायमेटिक कंडिशन्स इथून आता प्रभाव टाकतील मॅचवर आणि त्यामुळे एक फायटिंग टोटल निर्माण करावीच लागेल. इथे पहा शूट झालाय, बॉल अक्षरशः खाली राहिला. प्लम्प अनालिसिस वापरलं भौतिक शास्त्रातलं. उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर बॉल आहे, त्यामुळे पंच निर्देशित करतायत. एक्स्ट्रा धाव संख्या धाव फलकावर आहे. स्कोर फ्लाय सुरू 20 धावा धाव फलकावर. गोलंदाज तयार या षटकातल्या अंतिम टप्प्यावरती. इथे पहा फटका उडवलाय, बॉल चालला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला, टिपलाय जेल आणि इथे संपवलाय फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट. मिस्टर शाहिद शेख हॅज टू डिपार्ट. धाव फलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 21 धाव संख्येची गरज आहे प्रतिस्पर्धी वापे संघाला. सम्राट 11 डोहोळे या संघाच्या विपक्षात हा सामना जर जिंकायचा आहे तर मग वापे संघाला करावा लागतील त्या तब्बल 21 धावा. 21 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच इन 12 बॉल्स. 12-21 ची लढत आहे. उत्तरार्धामध्ये जशी सुरुवात होईल वापे संघाच्या फलंदाजीला, तसं आपण पुन्हा कनेक्ट होऊ. तुर्तास ज्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेकरता मोलाचा हातभार दाखवला ते सन्माननीय प्रफुल्लजी चौधरी साहेब, पंडितजी चौधरी साहेब, आशिषजी गरत, परशुरामजी पवार, ओमकारजी विशे, नरेशजी बोईर, सुभाष मोडक, विक्की तरडे, जीवी स्पोर्ट्स, तदनंतर गणेशजी धुमाळ साहेब, भावेशजी तारमळे, तदनंतर सैफ बर्डी, तदनंतर हरेशजी जाधव, दुष्यंतजी शेळके, त्यांच्या समवेत जितेंद्रजी पाटील, दिलीप पाटील, सुधीर पाटील, खांडप्याची व्यक्तिमत्व, तदनंतर कल्पेशजी हजारे, तदनंतर रणजितजी पाटील, अजितजी पाटील, शैलेशजी पाटील, जगदीशजी तरे, दीपेश पाटील आणि निलेश पाटील या सर्व व्यक्तिमत्वांचा थोड्याच वेळात या क्रीडा मंचकावर शुभागमन त्यांचं देखील होणार आहे. या स्पर्धेकरता ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सगळ्यांना सलाम आहे. कारण तुम्ही जर नसते तर हा सगळा विश्वाचा डोलारा किंवा हा क्रिकेटचं हे विश्वास असताना दिसलंच नसतं. त्यामुळे तुमची देखील मेहनत आहे आणि खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा म्हणून टेनिस बॉल क्रिकेट या स्पर्धेची नोंद घेईल. कारण आज संदीप सगळे सामने आपण पाहिले ना, काटेकी टक्कर, अक्षरशः क्वालिटी क्रिकेट काय असतं ते इथे पाहायला मिळालं. 13 धावा थांबताना देखील पाहिल्या, मोठी धावसंख्या चेस होताना देखील पाहिली आणि या मैदानानं त्याचे राग रंग पूर्णता दाखवले. मेहनत आहे क्रिकेट विश्वात. जेव्हा जेव्हा मी तर बऱ्याचदा म्हणतो की घरचे देखील अचंबित आहेत. मैदानावर झाडू मारणारा पोरगा जो घरात साधा एक काम करायला सांगितलं तर तो तिथे जाणार नाही, परंतु क्रिकेटसाठी सर्व काही आहे. त्यामुळे घरचे देखील त्रस्त आहेत. मागचे पूर्ण 1 महिना मेहनत आहे कोशिंबडे गावाची. इथे बॉल तयार. षटकातला पहिलाच बॉल, पहिला चेंडू आपटून टाकलाय. साहिल शेख, द डायमंड ऑफ पीटीसी म्हणून ओळख आहे या खेळाडूची आणि अक्षरशः हिऱ्यासारखी कामगिरी, अगदी कोहिनूर हिऱ्यासारखी कामगिरी आजच्या पूर्ण दिवसात त्यानं केली आहे. विजयाकरता 21 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू आणि आता 21 या धावसंख्येची गरज आहे. वापे एका बाजूला हा संघर्ष सुरू आहे त्याचा देखील. बॅकफुटवर जाऊन अप्पर कट केलाय. बॉल चालला डीप थर्डमॅनला, जिथून फक्त घोषित क्षेत्रातून एक सिंगल कनेक्ट होईल आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावफलकाचा श्री गणेशा केला गेलाय. 1 ही धावसंख्या धावफलकावर कनेक्ट झाली आहे. विजयाकरता अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये संदीपजी पाटील, आमचे गुणलेखक मित्र शरदजी शेलार. आज पूर्ण दिवस पूर्ण दारोमदार शरद शेलार यांनी हा किल्ला गुणलेखकांचा त्यांनी लढवलाय. फटका पहा, फसलाय, चेंडू हवेत आहे. बॉल चाललाय घोषित क्षेत्राच्या दिशेनं, जिथून पुन्हा एक सिंगल जी कनेक्ट होईल आणि या सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. संदीपजी, खरं तर भारतीय क्रिकेटसाठी फार महत्वाचा दिवस होता. 2 एप्रिल 2011 ज्या दिवशी आपण 27 ते 28 वर्षानंतर दुसरा विश्वचषक जिंकलो. 25 जून 1983 नंतर 2 एप्रिल 2011 आपण विश्वचषक जिंकल्यानंतर आणि त्यामध्ये मोलाचा वाटा होता खरं युवराज सिंग या खेळाडूचा. त्यावर देखील आपण चर्चा जरूर करू, परंतु आता मैदानाच्या आत मोठं घमासान सुरू आहे.
बॅकफुटवर जाऊन स्लॅश केलाय बॉल इथे चालला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जाईल ऍज अ स्वीप ऍज अ एरो 4 धावांसाठी आलाय दमदार चौकार. धावसंख्येच्या मदतीनं 21चा पाठलाग करत असताना 4 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा धाव फलकाबरत. साहिल शेख जो सम्राट 11 संघाचं प्रतिनिधित्व करतोय. बॉल तयार. खाली राहिलाय बॉल खाली राहिलाय. अचंबित करणारा चेंडू होता. थोडासा कमालीची डिलिव्हरी इथे मात्र साहिल शेखनं त्याच्या भात्यातलं व्हेरिएशन्स दाखवायला आता त्यानं सुरुवात केली आहे. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो की बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि ते बदल तुम्ही स्वीकारले पाहिजेत. कदाचित ते काम जे साहिल शेखने इथे 5 बॉलचा खेळ संपवलाय. टीमची टोटल पोहोचली फक्त 6 या आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिम बॉल. गोलंदाज तयार. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा बॉल चाललाय. पहिली धाव अत्यंत वेगानं कंप्लीट केली आहे आणि दुसऱ्या धावेचं धाडस देखील इथून पूर्णत्वास नेलं गेलंय. 2 धावा एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर फ्लाय थ्रू द 8 रन. 8 धावा या फक्त धावफलकावर. विजयाकरता 13 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. संदीपजी काय म्हणाल? एकंदरीत पहिला जो सामना होता या अगोदर क्वालिफायरचा सामना 6 चेंडूमध्ये 13 धावा रोखायच्या होत्या. त्याच प्रयत्नाने आता केतन मगरला इन्व्हाइट केलंय गोलंदाज ट्रॅक वरती. एक उभरता सितारा ढोळे टीमचा. पण आज खऱ्या अर्थाने संपूर्ण स्पर्धेमध्ये एक चांगला परफॉर्मन्स राहिला ढोळे टीमचा. आणि 4 संघ जे आतापर्यंत बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचले त्यांचे सर्वांचे कमालीचे प्रयत्न होते आणि त्याचमुळे आज या प्रयत्नामध्ये त्यांना यश मिळालं. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेत. जरी विन अँड लॉस या नाण्याच्या 2 बाजू असतात पण जे 4 संघ आहेत बक्षीस पात्र आज एकतरी ट्रॉफी आज आपल्या गावामध्ये घेऊन जातील यात तीळ मात्र शंका नाहीये. पण आज मोहिलेकरांचा अखेरीत या सीझनचा संघर्ष संपला. तो संघर्ष अजून मोठा झाला असता परंतु आज 13 धावा 14 धावा त्यांना करता आल्या नाही. त्याचं कारण होतं जे माइंडसेट ठेवायचं होतं सिंगल डबल वरती मॅचेस जिंकता येतात हे दाखवून दिलं असं त्यांनी. पण षटकार चौकार मारून सामना जिंकण्याच्या प्रयत्नामध्ये यश मिळालं नाही त्यांना. इथे पहा चांगली गोलंदाजी होती. मेरिट नुसार गोलंदाजी गुणवत्तेचा कव्हर केला गेला आणि पहा या कोऑर्डिनेटिव्ह शब्द तुम्हाला प्रॉपरली वापरता आलेच पाहिजेत तर आणि तरच. ताळमेळ जुळला नाही 2 फलंदाजांचा तर मग त्याचं एक्झिक्युशन कसं होऊ शकेल हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एकही धाव या चेंडूवर इथे मिळणार नाही. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल धावचीच्या स्वरूपात. आणि इथून मात्र शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत विजयाकरता. बरोबर 13 या धावसंख्येची गरज आहे. 13 एखादा मोठा फटका मॅच मध्ये जिवंत करू शकेल ओमसाई वापे टीमला. सुरेश जाधव यांचा शुभागमन या ठिकाणी झाला. वेलकम. डान्सिंग डाऊन द ग्राउंड पुढे स्टेप आउट झाले होते मात्र अगदी त्यालाच हेरलं आणि त्याच पद्धतीचा चेंडू इथं डिलिव्हर केला गेला. सुपर बॉल. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. सुपर बॉल आणि जो बाउन्स हवा होता तो देखील प्राप्त झाला आणि योग्य चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर डोहळ्याचा. हा खरं तर एक धुरंधर खेळाडू. इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागणार आहे. उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर बॉल आहे त्यामुळे पंच निर्देशित करतात. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. संघाची टोटल पोहोचली आहे 9 या आकड्यावर. केतन मगर या आधीच्या सामन्यात देखील त्यानं कमालीचं प्रदर्शन जरूर केलं. अक्षरशः सरप्राइझिंग क्रिकेट ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की हा खेळाडू एक तरबेज खेळाडू म्हणून गणला गेलाय परंतु आता ओमसाई वापेला देखील इथून विचार करावा लागणार आहे. बॉल तयार. फटका चांगला आहे परंतु अतिरिक्त उंची गाठली गेली. या बॉलवर टिपली आहे झेल आणि इथे संपवलाय वापे संघाच्या आणखीन एका फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट. कम ऑन डीजे. बॉल 12ची आवश्यकता. आता इथनं प्रत्येक चेंडूवरती अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. 2 मोठे षटकार या मॅच मध्ये ट्विस्ट आणून देतील आणि या मॅचचा टर्न ओव्हर देखील करताना पाहायला मिळेल. एखादा षटकार अतिशय महत्वाचा पाहायला मिळेल या चेंडूवरती. फुल टॉस आहे पण प्रचंड वेग होता तेवढा बॅटचा फ्लो पाहायला मिळाला. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी इथं होईल गत्राची घंटा मात्र 2 धावा इथनं होतील कंप्लीट. 2 बॉल 10ची आवश्यकता. मॅच अजून सोडायला तयार नाही दोन्ही संघ कारण आज आपल्या गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जरी 11 खेळाडू लढतात पण तिथे लढणार
11 खेळाडू नसून एक ते गाव आहे, त्या गावाचं नेतृत्व करतात ते, आणि त्या नेतृत्वाखाली आपल्या गावाचं अस्तित्व दुसऱ्या गावामध्ये जाऊन दाखवणं, ते प्रदर्शित करणं, हे सुद्धा ते पॉइंट पाहायला मिळाला. डॉट बॉल वेगवान, प्रचंड वेग, भन्नाट वेग पाहायला मिळाला. इथं सिंगल धाव कंप्लीट, आणि फक्त आता या मॅच मध्ये औपचारिकता राहिली आहे. एक चेंडू आणि विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. केतन मगर या आजच्या विजयाचा शिल्पकार इथून ठरणारा गोलंदाज असू शकेल. साहिल शेखची मेहनत देखील आपण पाहिली या मैदानाच्या आतमध्ये, आणि खऱ्या अर्थानं इथून सम्राट 11 डोहोळे हा संघ थेट फायनलचं तिकीट त्याला कन्फर्म होतंय. विजयाचा शिल्पकार ठरलाय वाफाळे ब, आणि त्या विपक्षामध्ये सम्राट 11 डोहोळे अशी लढत. यानंतर मेगा ग्रँड फिनाले ऑफ आई गावदेवी चषक 2026 साठी या दोन्ही टीमला शुभेच्छा आपण देऊयात. चला, वाफाळे संघाच्या कर्णधाराचं कौतुक करावं लागेल, कारण डिसिप्लिन पहा लगेच आला होता वेळेच्या आधी. हे फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये.